ज्या तथागतांनी समग्र मानवजातीला दुःखातून मुक्त करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, त्यागमय जीवन धारण करून समग्र मानवजातीच्या मनातील दुःख नष्ट होण्यासाठी बुद्धत्व प्राप्त केलं, त्या तथागत सम्यक संबुद्धाला त्रिवार अभिवादन करतो। तथागत सम्यक संबुद्धांनी स्वतःच्या प्रयत्नातून ज्या पवित्र अशा सन्मार्गाची निर्मिती केली, स्थापना केली, की ज्या सन्मार्गाला समजून घेणारा प्रत्येक व्यक्ती, आचरणामध्ये आणणारा प्रत्येक व्यक्ती हा दुःखातून दुःखमुक्त होतो। तो तथागताचा सन्मार्ग बौद्ध धम्म सुगताच्या या सद्धम्माचा बुद्ध हयात होते तेव्हापासून ते आतापर्यंत त्या तथागताच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या जगातील तीनही महान रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। ज्या महान अशा रत्नामुळे, बोधिसत्वामुळे तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थाने या संपूर्ण भारताला, या संपूर्ण जगाला नाविन्य पद्धतीनं बुद्ध कळाला, धम्म समजला, संघ समजला। बुद्ध धम्म आणि संघाची आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दीक्षा देणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्रिवार अभिवादन करतो। आज आपल्या धुळे शहरामध्ये फाशीपूल नारायण मास्तर चाळ या ठिकाणी वास्तव्याला असणाऱ्या जवराळ परिवारामध्ये आपण सर्वजण हा धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न करीत आहोत। गेल्या अनेक दिवसापासून जवराळ आई या संपर्कात होत्या आणि त्यांची खूप इच्छा होती की आमच्या परिवारामध्ये एक धम्मसंस्कार झाला पाहिजे, परित्राणपाठ झाला पाहिजे, किंवा आमच्या परिवारासाठी किंवा आमच्या येणाऱ्या सर्व लोकांसाठी, त्या सर्वांच्या कल्याणासाठी धम्म आम्हाला समजला पाहिजे। या अपेक्षेपोटी ते अनेक दिवसापासून संपर्कामध्ये होते आणि आज त्यांची इच्छा या ठिकाणी पूर्ण झाली। आज आम्हाला वेळ मिळाला आणि आम्ही आपल्या सर्वांच्यासाठी, विशेषतः जवराळ परिवारामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहोत। जवराळ परिवाराच्या माध्यमातून पूजनीय भिक्खू संघाला सर्वात श्रेष्ठ दान असणारं असं चिवरदान सुद्धा त्या परिवाराच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे। सर्वप्रथम पूजनीय भिक्खू संघातील एका भिक्खूला त्यांनी सुंदर असं भोजनदान दिलं आणि उपस्थित आपल्या सर्व उपासक उपासिकांना सुद्धा भोजनदान दिलेलं आहे। तर हे महान मोठं मंगलमय कर्म आहे। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वप्रथम या संपूर्ण परिवाराच्या दानाचं अनुमोदन आम्ही करत आहोत की यांच्या या दानामुळे ज्यांना खूप सुख मिळो, संपत्ती मिळो, बल प्राप्त हो, अशा पद्धतीनं मंगलमैत्रीची भावना यांना सर्वप्रथम अर्पण करतो। उपस्थित उपासक आणि उपासिकांना आम्ही मिळेल तेव्हा आणि मिळेल त्या पद्धतीनं जास्तीत जास्त सद्धम्म समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण सद्धम्म ऐकणाऱ्या लोकांना सद्धम्म समजतो, सद्धम्म समजलेल्या लोकांना सद्धम्म ते आचरणामध्ये आणतात आणि सद्धम्म आचरणामध्ये आलेल्या लोकांचंच कल्याण होते, मंगल होते। त्यामुळे जसा वेळ असेल, जशी परिस्थिती असेल, कोणताही काळ असेल, कोणतीही वेळ असेल, तेव्हा मिळेल त्या पद्धतीमध्ये आपण जास्तीत जास्त सद्धम्म श्रवण करून तो समजून घेऊन आपल्या आचरणामध्ये वारंवार आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज या ठिकाणी धम्मसंस्कार
संपन्न करत असताना काही नियम आपले बघा आपल्या घरात आपण तयार करत असतो की मुलांनी एवढ्या वाजता घरी यावं, मुलींनी एवढ्या वाजता घरी यावं. आता ते नियम काय कुठं लिहून ठेवलेले असतात का आपण? नाही, ते अलिखित स्वरूपाचे नियम असतात. आणि त्या पद्धतीनं तथागत सम्यक संबुद्धाने सुद्धा सांगितलेलं आहे की काही अलिखित स्वरूपाचे नियम उपासक उपासिकांनी पालन करणं फार गरजेचं आहे. ज्या ज्या लोकांना सुखी व्हायचं आहे, समाधानी व्हायचं आहे, आरोग्यदायी व्हायचं आहे, किंवा आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा दुःख येऊ नये असं ज्या ज्या लोकांना वाटते, तर त्यांनी त्या नियमाचं पालन करावं. साधे सोपे नियम आहे, फार काय मोठे नियम नाही. आणि खूपच लवकर सकाळी उठायची गरज नाही त्या नियमाचं पालन करत असताना. नाहीतर आपण पाहतो आता टी व्हीमध्ये, मोबाईलमध्ये, इंटरनेटचा जमाना आहे, लोक काय काय शिकू लागलेले आहेत. आणि तशाही पद्धतीमध्ये लोक सुखी व्हायसाठी बिचारे अज्ञानी लोक असतात ना, अडाणी लोक असतात. अडाणी अज्ञानी लोक त्या लोकांचं ऐकतात आणि तशाच पद्धतीनं आचरण करून आपल्या जिंदगीला बर्बाद करून घेतात बिचारे. तर त्या पद्धतीनं बुद्धानं नाही शिकवलं. बुद्ध म्हणतात की मनाला जर पटत असेल तर नियम म्हणून पालन करा, आणि जर मनाला पटत नसेल तर सोडून द्या. असं समजा की ते बुद्धानं तुम्हाला कधी सांगितलंच नाही. म्हणजे बुद्ध या अर्थाने आपल्या सगळ्यांना उपदेश देतात की जे तुम्हाला समजत नाही ते तुमचं नाही आहे, आणि जे जाणीवपूर्वक तुम्हाला तुमच्या मस्तकामध्ये लादल्या जाते की तुम्हाला हे करावंच लागेल, तर ते चुकीचं आहे. आणि ते केल्यानंतर कोणालाही सुख मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी बुद्धानं त्या काळात त्यावेळी शिकवलेल्या आहे. मग आम्ही काय करायला पाहिजे? तर आमचे छोटे छोटे नियम असतात की ते नियम आपण खूप चांगल्या पद्धतीने पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात पहिला नियम असा आहे बौद्ध उपासक उपासिकांसाठी, किंवा कर्तव्य असं आहे, त्याला तुम्ही नियम म्हणू शकता, त्याला तुम्ही कर्तव्य म्हणू शकता. पहिला नियम आहे उपासक उपासिकांचा की त्यांनी सकाळी उठल्याबरोबर त्रिशरण पंचशील घ्यावं. है ना? म्हणजे त्रिशरण पंचशील घेणाराच बौद्ध होतो, त्रिशरण पंचशीलाचं पालन करणाराच बौद्ध होतो, अन्यथा त्याला बौद्ध म्हणू नये, असा त्या काळातला नियम आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जे उपासक उपासिका सकाळी उठल्याबरोबर त्रिशरण पंचशील घेतात आणि त्रिशरण पंचशील घेऊन मग आपल्या दिवसाची सुरुवात करतात, तेव्हा खऱ्या अर्थाने आमचं जीवन खरं बौद्ध मार्गावर लागलं असं आपण म्हणू शकतो. हा पहिला नियम आहे किंवा हा पहिलं कर्तव्य आहे. मग त्रिशरण पंचशील घेत असताना कसं करायचं आहे, काय करायचं आहे? असतील तुमच्या घरात बुद्धाची मूर्ती, बाबासाहेबाची मूर्ती तर ठीक आहे, फोटो असतील तर ठीक आहे, फोटो मूर्त्या असले फुलं तर ठीक आहे, असली अगरबत्ती मेणबत्ती तर ठीक आहे, किंवा फोटो नसला, अगरबत्ती मेणबत्ती नसली, काहीच नसलं तरी तुम्ही मनातल्या बुद्धाच्या द्वारे, मनातल्या बाबासाहेबांच्या द्वारे रोज त्रिशरण पंचशील घेऊन त्या त्रिशरण पंचशीलाचं आचरण करून बौद्ध उपासक बनू शकता. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम कोणता आहे? दुसरं कर्तव्य कोणतं आहे बौद्ध उपासक उपासिकांचं? हे कर्तव्य आम्ही समजून घेतले पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये बघा राहताना वडिलांचे कर्तव्य वेगळे असतात, आईचे कर्तव्य वेगळे असतात, मुलांचे कर्तव्य वेगळे असतात, मुलींचे कर्तव्य वेगळे असतात, नातवांचे कर्तव्य वेगळे असतात, सासूचे कर्तव्य वेगळे असतात, सुनेचे कर्तव्य वेगळे असतात. सगळ्यांचे वेगवेगळे कर्तव्य असे असतात. आणि ते कुठं लिहून ठेवलेले आहेत का नाही, तर ते आपण स्वीकारलेले आहेत, है ना? तर पूर्वीच्या काळात कसं होतं, सासरा जर समोर आला की सुनेनं डोक्यावर पदर घ्यायचा. आता हा नियम लिहून ठेवला होता कोणी? नाही. पूर्वीच्या काळात कसं होतं की घरात जर कोणी आलं तर पहिल्यांदा त्याला पाण्याच्या अगोदर त्याच्या हातात गुळाचा खडा द्यायचे. जुने जाणते लोक असतील त्यांना तुम्ही विचारा. ऊन खूप असायचं आणि उन्हातून आलेल्या माणसाला पहिले त्याचं तोंड गोड केलं जायचं आणि मग पाणी त्याला पियाला द्यायचं. ते असे छोटे छोटे नियम आहेत, हे लिहून ठेवलेले नियम नाहीत. पण त्या नियमाच्या आधारावरती ते लोक सुखी झालेले आहेत त्यांच्या आचरण पद्धतीनं. आणि म्हणून या काळात 2023चा जर आपण विचार केला तर त्या काळात जर लोकांचे 10 नियम असतील तर आपल्याला किमान 100 नियमांचं पालन करावं लागेल, तेव्हा आपण सुखी होऊ, है ना? कारण त्या काळाची जर विचार आपण केला तर त्या काळातले लोक हे 100 वर्षापर्यंत जगायचे, 120 वर्षापर्यंत जगायचे. आताच्या काळाचं जर आयुमान आपण पाहिलं तर मला वाटत नाही की आमच्या पिढीतलं कोणी 100 पर्यंत जाईल म्हणून. नाही जाऊ शकत.
तुमच्या पिढीतलं कदाचित जाऊ शकेल, पण आमच्या पिढीतलं कोणी 100 पर्यंत जाऊ शकणार नाही. तर हे आयुमान कमी होऊ लागलं. हे कशा आधारावर कमी होऊ लागलं? कारण बुद्धाच्या काळातले लोक स्वतःहून काही नियम धारण करून, कर्तव्य धारण करून ते जास्तीत जास्त पद्धतीनं पालन करण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे आजच्या काळात जर आपण ज्या लोकांना असं वाटते की आम्हाला जास्तीत जास्त आयुष्य मिळावं, लक्षात घ्या, ज्या लोकांना असं वाटते की आम्हाला जास्तीत जास्त आयुष्य मिळावं, मिळालेलं आयुष्य आमचं आरोग्यदायी व्हावं, तर त्या लोकांनी काही ना काहीतरी नियम बौद्ध उपासक उपासिकांचे कर्तव्य म्हणून जास्तीत जास्त पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातलं नंबर 1चं कर्तव्य आहे की सकाळी उठल्याबरोबर आपण त्रिशरणासह पंचशील ग्रहण करावं आणि त्याला समजून घ्यावं. अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, अष्टमी असतील, तर त्या दिवशी महिन्यातल्या 4 दिवशी अष्टशिलाला सकाळी उठल्याबरोबर ग्रहण करावं त्रिशरणासह आणि ते पालन करण्याचा प्रयत्न करावा. छोटे छोटे नियम आहेत, पण मनाला छोटे छोटे नियम आहेत, पण पालन करत असताना ते फार कठीण वाटतात. तर अशा पद्धतीनं जेव्हा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काहीतरी कर्तव्याचं एक बौद्ध उपासक उपासिका म्हणून आपण पालन करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला जगता येतं आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला पुढं पुढं जाता येतं. उपासक आणि उपासिकांनो, बौद्ध धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मानली जाते, त्याला म्हटलेलं आहे श्रद्धा. श्रद्धेचे 2 प्रकार आहेत. एक आहे अंधश्रद्धा आणि दुसरी आहे निर्मळ श्रद्धा किंवा शुद्ध श्रद्धा. ज्या ज्या उपासक उपासिकांजवळ श्रद्धा असते, म्हणजे एखादं उंचच्या उंच घर आपण चढत असताना त्यांना पायऱ्या असतात आणि त्या पायऱ्यावरती चढून आपण त्या घरामध्ये येऊ शकतो किंवा त्या घरामध्ये प्रवेश करू शकतो. बौद्ध धम्मामध्ये जे काही निर्वाण पदाचं महान असं सुख सांगितलेलं आहे, निर्वाण, की ज्या ठिकाणी दुःखाचा अंश सुद्धा नाही, अशा निर्वाण सुखापर्यंत पोहोचण्यासाठी बौद्ध धर्मामध्ये सगळ्यात पहिली पायरी आहे, त्याला म्हटलेलं आहे श्रद्धा. आता श्रद्धा कोणी सांगल्यानंतर विकसित होत नाही, पण श्रद्धा ही मनात असायला पाहिजे. श्रद्धा ही मनात असली की अशा माध्यमातून त्या श्रद्धेचा विकास होते. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे बुद्ध धम्म आणि संघाचं मला काहीतरी काम करायचंय किंवा बाबासाहेबांनी सांगितलेलं काहीतरी काम करायचंय, ही पहिली स्टेज आहे. त्याच्यामध्ये श्रद्धा ही फार पुढे आहे. श्रद्धा याचा अर्थ असा आहे की जे माझ्या उत्कर्षाचं नाही, माझ्या हिताचं नाही, त्याकडे मी जाणार नाही, आणि जे माझ्या उत्कर्षाचा हिताचा आहे त्याला मी सोडणार नाही. ही जी मनाची अवस्था आहे, या मनाच्या अवस्थेला श्रद्धा म्हटलेलं आहे. आणि जोपर्यंत आमच्या मनामध्ये श्रद्धा विकसित होत नाही, तोपर्यंत या साऱ्याच गोष्टी, आम्ही कुठलीच गोष्ट करू शकत नाही. श्रद्धा विकसित झाल्याशिवाय आम्ही बुद्ध धम्म आणि संघाला शरण जाऊ शकत नाही. श्रद्धेनं ज्या गोष्टी होतात, त्या श्रद्धेनं होणाऱ्या गोष्टीच माणसाला सुख देतात, माणसाला समाधान देतात आणि माणसाला आरोग्य देतात. म्हणजे श्रद्धा म्हणजे काय? तर श्रद्धा ही माणसाला कधीही वाईट मार्गाकडे नेत नाही. श्रद्धा ही माणसाला कधीही दुःखामध्ये बुडवत नाही. श्रद्धा ही माणसाला कधीही, म्हणजे तुम्ही चुकीचं केलं असं तुमच्या मनाला वाटू देत नाही. मग श्रद्धेचं पहिलं लक्षण काय? श्रद्धेचं लक्षण आहे मनाला प्रसन्नता प्राप्त करून देणे. आता जे जे लोक बुद्धविहाराशी जोडलेले असतात, किंवा जे जे लोक धम्मकार्याशी जोडलेले असतात, किंवा जे जे लोक अष्टशिलाचं पालन करणारे असतात, किंवा जे जे लोक भिक्खूंना भोजनदान देणारे असतात, किंवा जे जे लोक भिक्खूंचं प्रवचन ऐकणारे असतात, किंवा जे जे लोक दिवसातून काही मिनिटं का होईना पण बौद्ध धम्माच्या संदर्भामध्ये चाणाक्ष वृत्तीनं आचरण करणारे असतात, तर त्या लोकांच्या मनाला प्रसन्नता प्राप्त होत असते. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, ती श्रद्धा भावना आपण जास्तीत जास्त विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा, श्रद्धा बुद्ध धम्म आणि संघावरच आपली असायला पाहिजे, आणि तेच तीर्थरत्न आपल्या सगळ्यांच्या श्रद्धास्थानाचं केंद्रबिंदू आहेत, असं म्हणून आपण त्याकडे बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रद्धा ही वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणाच्या मनामध्ये आता श्रद्धा जागृत झाली असेल तर त्यांनी वाढवावी. श्रद्धा ऐकून वाढवता येते, श्रवण करून वाढवता येते,
श्रद्धेला वाढवत असताना धम्मप्रवचनाच्या माध्यमातून श्रद्धा वाढते. धम्मप्रवचन ऐकायची असतात, समजून घ्यायची असतात, धम्माचं आचरण करायचं असते. अज्ञानपणामुळे जर काही गोष्टी होत असतील तर त्याला सोडून द्या, त्याला सोडून द्या. पण ज्ञानीपणातून जर तुम्ही चुका करत असाल तर मग त्याला श्रद्धावान म्हटलेलं नाही. म्हणजे अज्ञानपणात झालेली चूक ही तेवढी काही म्हणजे तुम्हाला परिणामकारक नसते, पण जाणीवपूर्वक झालेली चूक ही मात्र जास्त परिणामकारक असते. आणि म्हणून अज्ञानपणामध्ये झालेल्या चुका, म्हणजे आतापर्यंत मला सद्धम्म माहीत नव्हता, आता मला बुद्ध धम्म संघ समजू लागला, आणि बुद्ध धम्म संघ समजल्यानंतर आता माझ्या भूतकाळातल्या ज्या काही चुका असतील त्या साऱ्या चुका मी विसरून बुद्ध धम्माच्या वाटेनं खूप चांगल्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करीन. लक्षात ठेवा, एका दिवसाच्या परित्राण पाठानं, एका दिवसाच्या प्रवचनानं, एका दिवसाच्या वंदनेनं आपण सगळेजण सुखी बनणार नाही. आज आमची जी काही चांगली परिस्थिती आलेली आहे, कधी आम्ही धर्मांतर केलं 56ला, आता 2023चा जर विचार घेतला तर आम्हाला किती वर्ष लागले? ते एवढे वर्ष लागतात. आमचं तर असं म्हणणं आहे की आणखी आम्ही धम्म समजूनच घेऊ लागलोय. 100% धम्म आम्हालाही समजला नाही आणि 100% धम्म तुम्हालाही समजला नाही, तरी पण बाबासाहेबांनी दिलेल्या या धम्मानुसार त्या धम्माचं आचरण करता करता आम्ही सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने सुखानं जगत आहोत. तर ही धम्माची किमया आहे, धम्माची किमया. धम्म काय करते बघा, ज्या ज्या लोकांना धम्म समजला, ज्या ज्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने धम्माला समजून घेतलं, ते लोक पुढेच गेलेत. आता येडे लोक म्हणतात काही की आरक्षणामुळे आम्ही पुढे गेलो. आरक्षणामुळे आम्ही पुढे नाही गेलो. SC मध्ये 59 जाती आरक्षण घेतात. आता 59 पैकी 59 जाती पळायला पाहिजे होत्या पुढं, घोड्यावर बसून गेल्या का? आम्हीच गेलो पुढं. का गेलो? कारण बाकीच्या 58 जाती ज्या आहेत, या 58 जाती अंधश्रद्धेमध्ये बुडालेल्या आहेत. पण यातली एकच जात, पूर्वीची महार 37 आणि आजची बौद्ध, नवबौद्ध, या जातीनं खऱ्या अर्थाने धम्म समजून घेतला बाबासाहेबांनी दिलेला, आणि म्हणून त्या जातीचा विकास आहे. लक्षात घ्या. मी ठामपणानं तुम्हाला सांगतो, आपणही खूप चांगल्या पद्धतीने जागरूकपणानं ऐकू लागलात किंवा आपल्या सगळ्यांना त्या अभ्यास आहेत. आपण धुळ्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जा, धुळ्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जा. कोणत्याही मंदिराच्या बाजूला तुम्हाला ग्रंथालय दिसणार नाही. कितीही मोठं मंदिर असू द्या, धुळ्यात काय कमी मोठे मंदिर नाही, कोणाचे टिंगल नाही, कोणाची टवाळी नाही, कोणाला कमी लेखनं नाही आहे. पण पत्राचं बुद्ध विहार असू द्या, त्याच्या बाजूला पत्राच्या 2 रूम आहेत आणि तिथं ग्रंथालय आहे का नाही? म्हणजे आमचा तुमचा विकास काय? आमचा तुमचा विकास फक्त पुस्तकामुळे आहे, फक्त ग्रंथामुळे आहे, आणि त्याला जोड आहे सद्धम्माची. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आम्ही या माध्यमातून पुढे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लेकराला करू, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा कमिशनर करू, कलेक्टर करू, SP करू, पण सगळ्यात पहिले त्या लेकरांना आपण चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करू, बौद्ध धम्माच्या वाटेवरती आणू. या मुलीला जर खूप चांगल्या पद्धतीने सद्धम्म समजला, बिचारीला त्या मुलाला खूप चांगल्या पद्धतीने सद्धम्म समजला, आणि ते जर अधिकारी झाले तर किती मोठं धम्माचं काम करतील, आहे का? किती मोठं धम्माचं काम करते. डॉक्टर हर्षदीप कांबळे नावाचे एक अधिकारी आहेत औरंगाबादला, त्यांनी खूप मोठं काम सुरू केलं. चौका, अजिंठा रोडवरती चौका आहे, आणि त्या चौक्याला लोकोत्तरा बुद्ध विहार आहे. भिक्खूंसाठी एक रूम त्यांनी 10-10 लाख रुपयाची बांधलेली आहे. आमच्या धुळ्यातले लोक 2-2 मजली बुद्ध विहार बांधायले भिक्खू निवासच बांधत नाही. त्या बुद्ध विहारात त्यांना काय आणून ठेवायचंय मला तेच समजेना. बघा, तुम्ही गुरुद्वाराला जा, गुरुद्वाराच्या बाजूला त्या शिखांच्या धर्मगुरूसाठी निवासस्थान असते. तुम्ही मस्जिदमध्ये जा, मस्जिदच्या बाजूला त्या मौलानासाठी निवासस्थान असते, त्याला पगार असते. तुम्ही शिखांकडे, ख्रिश्चनांकडे जा, त्या चर्चच्या बाजूला त्याच्या बायकोसाठी, लेकरासाठी, सगळ्यांसाठी निवासस्थान असते, त्या फादरसाठी, आणि त्याला पगार असते महिन्याची. आता ज्या माध्यमातून मी धुळ्याचा मला अनुभव आहे, एवढे काही बुद्ध विहार आहेत, पण एकाही बुद्ध विहारात भिक्खू निवास नाही. मग राहणारा भंतीजी कुठं राहील?
तर भाड्याच्या रूममध्ये राहील. अशा पद्धतीने अवस्था आहे. मग धम्माचा विकास कसा होईल? कारण बुद्धानं त्या काळात सांगितलं होतं, फक्त बुद्ध विहार बांधल्यानंतर धम्माचा विकास होणार नाही. अरे त्या धम्माला सांगणारे लोक जिवंत राहिले पाहिजे ना. आता हे चिवर आहे, हे चिवर हवेत उडून येईल तुम्हाला सांगेल का? या चिवराची घडी मोडल्यानंतर जेव्हा कोणाच्या अंगावरती जाईल आणि खरा चिवराचा अर्थ ज्या घालणाऱ्या माणसाला समजेल किंवा धम्माचा अभ्यास करेल, तेव्हा तो माणूस तुमच्याजवळून प्रचार करेल ना. आणि म्हणून बुद्ध विहारासोबत आम्हाला भिक्खूही टिकला पाहिजे किंवा भिक्खूची निवासाची व्यवस्था झाली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण कामं करणं फार गरजेचं आहे असं मला व्यक्तिगतरित्या वाटतंय. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आम्ही जास्तीत जास्त लोकांचा चिंता करायची नाही, लोकांची अजिबात चिंता करायची नाही. असं म्हणायचं नाही की आता 5 लोक आले, 10 लोक आले, 15 लोक आले, 20 लोक आले. जेवढे लोक कमी आहेत ना तेवढी चर्चा करायला मजा येते, तेवढा संवाद करायला मजा येते. कारण जास्त लोक जास्त कचरा, जास्त गर्दा आहे ना. जास्तीत जास्त 50 लोक पाहिजेत धम्मप्रवचनामध्ये. हां, लग्नामध्ये तुम्ही 2000-4000 लोक बोलवा. लग्नामध्ये कोणी काही प्रवचन देत नाही आणि लग्नामध्ये कोणी प्रवचन ऐकत नाही. प्रवचनासाठी हाच जो वातावरण आहे, याच वातावरणामध्ये प्रवचन आपल्याला ऐकायचं. म्हणजे जेवढे कमी लोक तेवढा कमी गलबला, आणि जेवढा कमी गलबला तेव्हा धम्माचा अभ्यास तेवढाच चांगला आणि धम्माचा अभ्यास भला. अशा पद्धतीनं आपण खूप चांगल्या पद्धतीनं ते काम करावं. हे काम आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे, आपल्या सुखाचं आहे. कारण हे काम जर आपण केलं नाही आणि तेही सामुदायिक पद्धतीने केलं नाही धम्माचं काम, तर मग आपल्या मनामध्ये काही श्रद्धा उत्पन्न होणार नाही. आणि श्रद्धा जर उत्पन्न नाही झाली तर मग आमचा काही विकास होणार नाही. लोकांमध्ये बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 धर्मांतर केलं आणि तिकडे बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. अख्खेच्या अख्खे विदर्भातले, मराठवाड्यातले, खानदेशातले लोक पेटून उठले ना. विदर्भातले, खानदेशातले, मराठवाड्यातले लोक पेटून उठले. तुमचे इकडे खानदेशातले लळिंकरांना बघा, बरेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थक म्हणून राहिलेत, बाबासाहेबांचे संरक्षक म्हणून त्यांनी काम केलं, तर अशा लोकांचं नाव लिहितं. नंतर तुमचे व्यंकट अण्णा रणधीर, धोबी समाजाचा माणूस, बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, मेला ना बिचारा, मेला का नाही? पण कामानं मरेल का तो? नाही मरणार. चांगले माणसं कामानं मरत नाहीत, शरीरानं जातात पण स्मृतीमध्ये त्यांचे कर्म राहतात. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, आमच्या स्मृतीच्या आधारावरती आमची श्रद्धा दिसली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपलं आचरण ठेवावं. कारण याशिवाय गत्यंतर नाही. हा मार्ग एवढा सोपा आहे आणि सरळ आहे. इथे रुपयानं खर्च करता साऱ्या गोष्टी भेटतात. या जगामध्ये फक्त तारणारा फक्त बुद्ध आहे. आमचा सुख करता आणि दुःख हरता फक्त बुद्ध आहे. आणि म्हणून बुद्ध कोणाला बुडवत नाही, बुद्ध बाहेर काढणारा आहे. आणि म्हणून बुद्धाची शरणस्थान आपण खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की जो बुद्ध विहाराशी संलग्न आहे किंवा ज्याच्या घरात बुद्ध आहे. बुद्ध म्हणजे काय? आता चालणारा फिरणारा बुद्ध आपल्या घरात येणार आहे का? बुद्ध म्हणजे मूर्ती म्हणजे बुद्ध आहे का? नाही, मूर्ती म्हणजे बुद्ध नाही. लहान मोठी मूर्ती म्हणजे बुद्ध नाही, फोटो म्हणजे बुद्ध नाही. चालता फिरता बुद्ध आमच्या घरात आला. चालता फिरता बुद्ध आमच्या घरात कसा येतो? चालता फिरता बुद्ध आम्ही बोलण्यात दिसते. आमच्या बुद्ध आमच्या चालण्यात बुद्ध दिसते, आमच्या वागण्यात बुद्ध दिसते, आमच्या खाण्यात बुद्ध दिसते, आमच्या राहण्यात बुद्ध दिसते, आमच्या साऱ्या गोष्टींमध्ये बुद्ध दिसते. आणि हा बुद्ध प्रत्येकाला दिसतो. आम्हाला दिसतो का? नाही दिसत. बघा, तुमच्या नारायण मास्तर चाळ गल्लीमध्ये जर एखादं चांगलं घर असेल तर लोक त्याला म्हणतात की नाही हो, ते नवरा बायको लयच चांगले आहे तो, है ना. मग कुठल्याही जातीचा माणूस असू द्या, जेव्हा समाज त्या लोकांना चांगलं म्हणत असेल, कुठल्याही धर्माचा माणूस असू द्या, समजून घ्यायचं की त्या माणसाच्या घरात बुद्ध आहे. ज्याच्या घरात बुद्ध आहे ना, लोक त्याला चांगलं म्हणतात. मग तुमच्या घरात चांदीची मूर्ती आहे, सोन्याची मूर्ती आहे, पितळाची मूर्ती आहे, याला काही घेणदेण नाही. याला घेणदेण आहे का? अजिबात घेणदेण नाही आहे. तुमच्या वाणीत बुद्ध आला पाहिजे, तुमच्या करणीत बुद्ध आला पाहिजे, तुमच्या विचारात बुद्ध आला पाहिजे, तुमच्या राहण्यात बुद्ध आला पाहिजे, तुमच्या चालण्यात बुद्ध आला पाहिजे, तुमच्या संपूर्ण व्यवहारात बुद्ध आला पाहिजे.
आणि हा बुद्ध जेव्हा आमच्या विहारात वास्तव्यात येतो किंवा दैनंदिनीमध्ये येतो, हा बुद्ध केवळ आणि केवळ श्रद्धेच्या मुळे येत असतो. ज्याच्या मनात श्रद्धा नाही ना, तर त्याला बुद्ध कळत नाही बिचाऱ्याला, त्याला बुद्ध त्याच्या घरात आणता येत नाही. आणि म्हणून श्रद्धा ही खूप महत्त्वाची बुद्धानं शिकवलेली आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त श्रद्धा भावनेनं आपण धम्माशी संलग्न राहिलं पाहिजे, कारण धम्माशी संलग्न राहणारे लोक खूप पुढे 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 जात असतात. तुम्ही आम्ही सगळेजण संपणारे आहोत, इथं शाश्वत कोण आहे? बुद्ध विहारात जाणार आहे मरणार आहे, मंदिरात जाणार आहे मरणार आहे, मंदिरात न जाणार आहे म्हणणार आहे, आणि बुद्ध विहारात न जाणार आहे मरणार आहे. सगळेजण मरणार आहोत. इथं शाश्वत काय? काहीच नाही आहे. पण बुद्ध मात्र शाश्वत आहे. बुद्ध हे शाश्वत आहे, श्रद्धा ही शाश्वत आहे, कारण बुद्ध शरीरात नाही आहे. बुद्ध शरीरात नाही आहे, तर बुद्ध मनामनात आहे. कारण बुद्धाचं अस्तित्व असं आहे की बुद्ध आचरणिक आहे, आणि त्यामुळे आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सद्धम्मानुसार आचरण करावं आणि खूप चांगल्या पद्धतीनं सद्धम्माला जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, आणि जेवढं होईल तेवढं अशा पद्धतीनं कार्यक्रम करून एक पुण्यकर्म आपल्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहावा. कारण अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या छोट्या छोट्या लेकरांना किंवा आपल्या घरातल्या मोठ्या लेकरांना समजेल की चिवर म्हणजे काय आहे ना. आता बऱ्याच लोक आम्हाला फोन करतात बऱ्याच वेळेस, बाबा, दादा, मामा, काका काही म्हणतात. जय भीम दादा, धुळ्यातले लोक म्हणजे जय भीम साहेब, जय भीम. बोला काय म्हणणं आहे? आमच्याकडे लग्न आहे, तुमची फी किती आहे? अरे अरे आम्ही काय ब्राह्मण आहो का? फी म्हणजे आहे ना, नाही ना. भंतीजीला दान द्यायचं असते, ती काय फी असते का? नाही. असे लोक आहेत. तर म्हणून या लोकांच्या कल्याणासाठी सुद्धा अशा पद्धतीनं कार्यक्रम केले पाहिजे. आता येताना अनेक लोक पाहतात, अरे भंतीजी चालले बघ कुठेतरी, है ना. आता मी जेव्हा नवीन नवीन धुळ्यात आलो तर लोक काय म्हणायचे आपले माहिती आहे, आमना महाराज जाई राहना, आमना महाराज हो ना, जय भीम बाबा असे म्हणायचे लोक. पण आता बिचारे सुधरू लागले हळूहळू. बुद्ध विहारामुळे लोक सुधरू लागले. त्या लुंबिनीनं खूप मोठं काम केलं. इकडे आंबेडकर चौकातल्या धम्मदीप बुद्ध विहारानं काम केलं. इकडे श्रावस्ती आता चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. तिकडे नरडाण्याला नालंदा सुरू आहे. खूप चांगले कामं सुरू आहेत. तर आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. विशेषतः जवराळ आई यांनी बऱ्याच दिवसापासून संपर्कामध्ये राहून हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी तयार केलेला आहे. जवराळ परिवाराविषयी खूप खूप मंगल मैत्री आहे. जवराळ परिवाराच्या वतीनं, त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं पूजनीय भिक्खू संघाला वरदान होईल आणि नंतर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये परित्राण पाठ, भोजनदान आणि प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत असताना आपल्या सर्वांसाठी खूप खूप मंगल मैत्री, खूप खूप आशीर्वाद व्यक्त करून या ठिकाणी हा छोटेखानी धम्मसंस्कार सोहळा संपन्न झाला असं जाहीर करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण.